जो तुम्ही याच्या आधी सांगितलं की 31 डिसेंबर 2018ला शासनाने निर्णय काढला आणि त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी मातंग समाजासाठी विशेष तरतुदी करण्यासाठीचं सुचवलेलं त्या विभागाला, परंतु शासनानं 15 वर्षामध्ये त्या तरतुदी केल्या नाही, त्यांच्यासाठी योजना आखल्या नाही आणि त्यांना आर्थिक कुठलंच तरतुदी उपलब्ध केल्या नाही. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, उद्योग व्यवसाय, रोजगार यावरती काम करता आलं नाही, म्हणून त्या समाजाची प्रगती झाली नाही. याला कुठलाही समाज जबाबदार नाही, ते याला शासन जबाबदार आणि शासनानं ते करावं याच्यासाठी आम्ही सगळे पाठपुरावा करतो, आमची त्याला संमती असणार. म्हणजे आता बाबासाहेब याच्यामध्ये वेगळं सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण लढाईमध्ये घटनेमध्ये दिलेल्या अधिकारामध्ये ह्या ज्या सवलती मिळतात, ह्या सवलती मिळण्याच्यासाठी त्याला शिक्षण लागतं, शिक्षणाची स्पर्धा करावी लागते. आणि बाबासाहेबांना मान्य करणाऱ्या महार समाजाने बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या सगळ्यांना शिक्षणाची वाढ होती. आम्ही स्पर्धेनं शिक्षण घेण्यासाठी उतरलो. जेवढ्या स्पर्धेच्या जागा असते त्या शिक्षणात बाकीच्या समाजाच्या लोकांनी आमच्या एवढं शिक्षणावरती स्पर्धा केली नाही, शिक्षणात त्यांनी एवढा भाग घेतला नाही आणि ते शिक्षण घेण्यात कमी पडले म्हणून त्यांना त्या काही स्पर्धेच्या जागा मिळवता आल्या नाही. हे खरं कारण आहे. आमची पुन्हा एक सूचना आहे की त्यांनीसुद्धा चांगला अभ्यास करावा आणि त्यांनीसुद्धा या स्पर्धेत उतरावा. बौद्ध समाजाचा सर्वे जर केला तर आम्हाला आरक्षणाचं काहीच मिळालं नाही. हे आम्ही सर्वांनी केलेली प्रगती आणि शिक्षण हे आमच्या बाहेरून आहे, आरक्षणाचं नाही आहे. आम्ही सर्व काही लोकांनी कारखाने काढले, त्या आता आमचा हा चेअरमन आहे. आता याला आमच्या कार्यकर्त्याला चेअरमन व्हायला काही आरक्षण आहे का? त्याची स्पर्धा आहे, त्याची कॅपॅसिटी आहे. आमच्या संदीप आमचा कार्यकर्ता आहेत, हे सर्व कार्यकर्ते पुढे आता आहे. ते साहेब आम्हाला शिक्षणाच्या बाबासाहेबांच्या घटनेनं दिलेल्या अधिकारांच्या शिवाय शिक्षण घेतल्यामुळं बाहेरच्या वेगळ्या टप्प्यामध्ये बौद्ध समाजानं प्रगती केली आणि आम्ही थोडी केली आणि आम्ही बौद्ध समाजाच्या विरोधात नाही. ज्यांची झाली नाही त्यांना शासनानं द्यावं, त्यांचा सर्वे करावा, त्यांना पैसे द्यावेत आणि स्पर्धेच्या परीक्षेत उतरावा, त्यांचे स्पेशल सर्वे करून द्यावा असं त्यांची या मुख्यमंत्री मागणी. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये 21 तारखेला अ ब कडं वर्गीकरण रद्द करावा या प्रमुख मागणीच्यासाठी जालना जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी विचाराच्या संघटना, बौद्ध महासभा, पक्षे या सर्वांच्या वतीनं ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि ते अ ब कडं वर्गीकरण रद्द करावा ही प्रमुख मागणी आहे. या मागणीला आम्ही सर्वांनीच आनंदराजे आंबेडकर यांनी उपस्थित राहावं, भीमराज आंबेडकर यांनी उपस्थित राहावं. त्याच्यामध्ये बडोले साहेब आहेत, घोलप साहेब आहेत, हे सुद्धा या मोर्चाला उपस्थित राहण्याच्यासाठी सुरेश माने साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. आणि आम्ही सर्व लोकांनी एकत्रितरित्या यांना बोलवण्याच्यासाठी ठरवलेलं आहे आणि ते या प्रश्नावर मुंबईला मोठा प्रचंड मोर्चा काढून अ ब कडं वर्गीकरण रद्द करण्याची लढाई त्यांनी सुरू केली. त्याला आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत. अ ब कडं वर्गीकरण रद्द व्हावं ही प्रमुख मागणी याच्यामध्ये आहे. बदर समितीचा अहवाल रद्द करावा आणि आमच्या असलेल्या आरक्षणाच्या हक्कामध्ये शासनानं जे कमी पडले ते पूर्ण करावा आणि या मोर्चामध्ये सर्व लोकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्याच्यासाठी आज पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आपल्यासमोर आहोत. आम्ही सर्व पक्षाच्या सगळ्याच्या वतीनं पुन्हा एकदा आवाहन करतो की 21 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून निघणाऱ्या मोर्चामध्ये सर्व आंबेडकरी विचाराच्या लोकांनी सर्व 59 जातीच्या अ ब कडं वर्गीकरण रद्द करण्याच्यासाठी ज्यांचा आरक्षणामध्ये ज्यांचा सर्वांचा सहभाग आहे या सर्व जातीच्या समाजाच्या लोकांनी सहभागी व्हावं आणि शांततेने येऊन या मोर्चात सहभागी व्हावं ही एक आव्हान सर्वांच्या वतीनं करतो. आज याच्यामध्ये सर्व पक्षाचे आमचे कार्यकर्ते आलेत आणि मोठ्या संख्येने मोर्चा होईल असं आमचं सर्व